नीट पेपर फुटी प्रकरणात मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची। मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 25 वर्षापेक्षा जास्त काळ एकच विषय मनीषा मांढरे शिकवायच्या। प्रश्न फोडताना स्मरणशक्तीचा वापर त्यांनी केला। तपासात त्यामुळेच तांत्रिक अडचण असल्याची बाब सूत्रांकडून कळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, मनीषा मांढरे यांच्या तपासासंदर्भात नेमकी काय अधिकची माहिती समोर येते? श्रुती, मनीषा वाघमारेकडनं मनीषा मांढरेचं नाव समोर आलेलं होतं आणि त्यानंतर मनीषा मांढरेला खरं तर सीबीआयने अटक केलेली होती। पण ज्या पद्धतीनं सीबीआयकडनं तपास सुरू आहे त्या तपासामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ज्या पद्धतीनं माहिती मिळते श्रुती, त्या पद्धतीनं मनीषा मांढरेकडे कुठल्याही प्रकारचा लेखी पुरावा अद्यापर्यंत सीबीआयला मिळालेला नाहीये। त्यामुळं तो एक महत्त्वाची अडचण सीबीआयच्या पुढे आहे। ज्या पद्धतीनं सीबीआयने तपास केला तो सगळ्या तपासाचा मुख्य मुद्दा हाच होता की मनीषा मांढरेने जे प्रश्न होते ते प्रश्न विद्यार्थ्यांना तोंडी सांगितलेले होते। ज्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी किंवा तपास यंत्रणांनी या अनुषंगाने मनीषा मांढरेला प्रश्न विचारले त्यावेळी त्यांच्याकडनं ही माहिती समोर आली की मनीषा मांढरेने हे सगळे प्रश्न आपल्या लक्षात ठेवलेले होते। त्यामुळे मनीषा मांढरेची स्मरणशक्ती ही अत्यंत तल्लख असल्याची माहिती सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे ज्यावेळी सीबीआयने हा प्रश्न विचारले की तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचे लेखी पुरावे आहेत का, त्यावेळेस मांढरेने हे सांगितलं की 25 वर्षापेक्षा अधिक काळ मी एकच प्रश्न विचारते, त्यामुळे हे सगळे प्रश्न माझ्या लक्षात होते आणि तेच प्रश्न मी विद्यार्थ्यांना सांगितलेले आहेत। अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडनं तपास यंत्रणांना दिली गेली आहे। अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली। त्यामुळे तांत्रिक पुरावे गोळा करण्यामध्ये सीबीआयला सध्या अडचणी येत आहेत, पण वेगवेगळ्या अनुषंगाने सीबीआयकडनं या सगळ्या तपास नक्कीच प्रमोद, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।